प्रत्येक समजूतदार माणसाला प्रश्न पडतात, जिज्ञासू वृत्तीच्या माणसाला प्रश्न पडतात. आपण अवतीभोवती सगळं पाहत असताना, रोजचं जगणं जगत असताना जगण्यातले सुद्धा प्रश्न आपल्याला पडतात. कलाकाराला जरा काकणभर जास्तच प्रश्न पडत असतात आणि त्यातूनच त्याची कला बहरात येते. आपला पुढचा संघ रोजच्या जगण्यातले प्रश्न घेऊन येतोय. माझा आवडता संघ आहे हा आणि महाराष्ट्रभरातल्या अनेकांचा आणि आमच्या परीक्षकांचा सुद्धा. शिवाजी चौक कला ग्रुप, जुचंद्र ठाणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. घपला है भाई, 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 घपला है. घपला है, घपला है, घपला है जी घपला. हाँ भाई घपला है, घपला है, घपला है जी घपला. जीरे 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 जीरे. दुकान बेची तो बिक गए साथ गवर्नर. गाय भैंस का चारा खा गए याद मिनिस्टर. अदल बदल दल बदल बदल कर लड़ते हैं. अरे हाथ कहीं और पांव कहीं पर पड़ते हैं. उधर घपला है, सारा सोच के देख सरासर घपला है. मर्जी में घपला है, मर्जी में घपला है. आई गो घपला है, घपला है, घपला है जी घपला. भाई घपला है, घपला है, घपला है जी घपला. घपला है भाई, घपला है भाई, घपला है भाई, घपला है भाई. देवारे तीन तीन तारे तरने वाले कीड़ों और मकोड़ों जैसे लोग बेचारे. तीन तीन तारे घिसते घिसते फट जाते हैं. जूतों जैसे लोग बेचारे. तीन तीन तारे लोग बेचारे. तीन तीन तारे लोग बेचारे. पैरों में पहने जाते हैं जलसे और जुलूसों में. संगीनों से सिले सिपाही वर्दी के मलबूसों में. गोली से जो हट जाते हैं, चीथड़ों जैसे फेंक दिए जाते हैं सारे. तीन तारे, तीन तारे, तीन तारे, तीन तीन तारे लोग बेचारे. तीन तीन तारे लोग बेचारे. तीन तीन तारे, तीन तीन तारे.
चेहरे बघता येतील यांचे सगळ्यांचे. बाई घपला है घपला है घपला है जी घपला. नेहमीच मला वाटतं तुम्ही काहीतरी वेगळं घेऊन येता. याही वेळेला जे तुम्ही सादर केलं ते सुन्न करणारं होतं बाबासाहेब. खरोखरच सुन्न करणार होतं. प्रतिभेचा हा एक विलक्षण एका बाजूने आविष्कार होता, तर वर्तमान काळामध्ये तुम्ही आम्ही भोगत असलेल्या दुःखाचं हे आर्त किंकाळणं होतं. या दर्जाची कला जर आमचे तरुण कलाकार दाखवत असतील ना, तर भविष्य काळाकडे उदयाच्या अपेक्षेने आपण पाहायला काही हरकत नाही. इतकं कौतुक ह्या कलाकारांचं केलं पाहिजे. आतंकवाद, चंगळवाद, तो चंगळवाद इथं उल्लेख न करताना पण आम्हाला दिसून आला. या सर्वांचं दर्शन या कलाकारांनी अतिशय संयमानं, जो विषय 3 तासात संपणार नाही व्याख्यानातनं, तो यांनी अवघ्या 3-3.5 मिनिटांमध्ये दाखवलेला आहे. हा आक्रोश आहे, तो विलक्षण आहे. फारच छान. मुग्धा, एक खूप मोठा आणि असा कठीण प्रश्न जो आपल्या सगळ्यांसमोर आहे, आपल्या देशासमोर आहे, तो तुम्ही मांडला. सो उत्तर मिळालं तर खूपच छान होईल. पण खरंच पण या प्रश्नाची जाणीव असणं हीच एक नवीन मोहीम आहे. आणि माझ्या मते तुम्ही ह्याचं सादरीकरण खूप छान रीतीने केलं आणि चांगलं वाटलं. सुन्न केलं, सुन्न खरंच केलं. मकरंद सर, तुमचा जो संच आहे ते सगळे नाचतात, सगळे पेंटरही आहेत. आणि गंमत वाटली मला, जो आतंकवादी होता त्याने तिकडे जाऊन तो साप पूर्ण केला आणि त्याला छान त्याने ती विषारी जीभ आली आणि त्याला शिंग दिली. आज मला सादरीकरण तुमचं पथनाट्याकडे वळलेलं दिसलं. काहीच चुकीची गोष्ट नाही, पथनाट्य असू शकतं. पण आपली जी जमेची बाजू असते ती माकडं उलटी अप्रतिम. पण मग पुढे काय झालं? माकड म्हटलं की उलटे झाले, ते तिथे नका थांबू रे. जेव्हा आपण एखादा विषय घेतो, विषय मोठा असतो, पण विषय मोठा असल्यावर आपण त्याच्यावर कशी कुरघोडी करायची आणि त्याच्यात सुद्धा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच वापरायच्या आणि त्या थोड्याशा मला वाटतंय तुम्ही कमी वापरल्या. अंतिम फेरीत आहोत म्हणून बक्षीस मिळवलं, म्हणून आम्हाला भावूक करायला म्हणून विषय हाताळणार असाल तर फक्त त्या विषयांमुळे आम्ही तुम्हाला मार्क देणार नाही आहोत. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, ती बाजू आम्हाला जास्त दिसायला हवी. यांची पदकं जी आहेत ती तुम्ही टिपून ठेवा आणि पुढच्या आठवड्यात त्यांची बेरीज आपल्याला कळेल. धन्यवाद. धन्यवाद सर. सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पोरकी शहिदांची या निजली नाही. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पल पोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही. आग लागली अवती भवती मनात पण ठिणगीही नाही. अब्रू स्वाभिमान चिरडला कितीक किड्यासम फुटले ती गणतीही नाही. सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही, मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही. खुपसून चाकू झेलून गोळी वीरही मेला, बधीर झाले तन मन उरला धीरही गेला. धर्म जाहला शाप पसरले पाप उरी अंधार दाटला. गिळून घेईल साप कोवळा जीव फाटला. अणुरेणूंचा स्फोट होऊनी जळतो मानव, अणुरेणूंचा स्फोट होऊनी जळतो मानव. देवा आता मनात आशा उरली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पल पोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही.